नमस्कार मंडळी, ब्रेनबूक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत शरीराचे अवयव इंग्रजी आणि मराठी दोन्ही पण. हा व्हिडिओ अगदी लहान मुलापासून ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्यापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ लांब होणार आहे, स्किप न करता बघा, कारण सगळ्यात महत्त्वाचे शब्द या ठिकाणी आपण इंग्लिश टू मराठीमध्ये फिक्स करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी नवीन आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडा लांब होणार आहे, स्किप न करता पहा. शब्द खूप महत्त्वाचे आहेत, आवडले तर नोट करा, कारण अगदी कामाचे शब्द आपण या ठिकाणी घेऊन आलेलो. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अब्डोमेन म्हणजे उदर. उदराला आपण जनरली पोट असं म्हणतो, पण अब्डोमेन हा वेगळा शब्द तो आतड्याच्या संबंधित वापरला जातो. उदर. ॲनस. ॲनस म्हणजे गुद्द्वार, जो की आपला शेवटचा पार्ट असतो, त्याला आपण ॲनस असं म्हणतो. आर्मपीट. आर्मपीटला आपण बगल असं म्हणतो, बगलांना आपण काय म्हणतो, आर्मपीट असं म्हणतो. आर्टरी. आर्टरी हा एक शब्द धमन्यांच्या बाबतीत वापरला जातो. दुसरा एक शब्द आर्टरीच्या बाबतीत नर्व असा एक शब्द आहे, पण नर्व हा शब्द धमनीच्या नाही तर नसाच्या बाबतीत यूज केला जातो. बॅक. बॅक म्हणजे पाठ. जनरली हा शब्द आपण बॅकसाठी वापरतो, पाठीसाठी वापरतो. बेड. बेड हा दाढीसाठी वापरतात, तर मिशीसाठी काय वापरतात कमेंट करून नक्की सांगा. मिशीला काय म्हणतात कमेंट करा, तुमचं उत्तर कमेंटमध्ये आलं पाहिजे. बेली. हा बेली एक शब्द आहे या ठिकाणी. बेली आणि अब्डोमेन जनरली जवळपास सारखेच आहेत, पण उदर हा जनरली अब्डोमेन हा आतड्याच्या संबंधित, बेली म्हणजे हा पोटाच्या संबंधित असतो. तर नेक्स्ट वर्ड आहे बाईल. बाईल म्हणजे पित्त. जनरली म्हणतो आपण बाईल. बाईल तयार झालेला आहे तर आपण पित्त असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला बाईल असं म्हणतात. ब्रेन हा सगळ्यांच्या परिचित आहे. ब्रेन म्हणजे मेंदू. ब्रिस्ट. छाती. ब्रिस्ट हा जनरली लेडीच्या बाबतीत यूज केला जातो. काफ म्हणजे पोटरी, जे की पायाचा भाग जो आहे त्याला आपण काफ असे म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत चिक्स, जे आपण गालासाठी आपले शब्द वापरतो, चिक्स. चेस्ट. ती. चीन म्हणजे होणीवोटीची आपली बाजू आहे, त्याला आपण चीन असं म्हणतो, होणीवोटी. डेन्स सेरोटियस. अग्रवदन तंत म्हणजे आपल्या दाताचे जे समोरचे दात आहे त्याला डेन्स सेरोटियस असं म्हणतात. डेन्स सेरोटियस म्हणजे अग्रदात, समोरचे दात जे आहेत, समोरचे दात त्यांना आपण काय म्हणतो, समोरील दात. आपण जनरली डेन्स सेरोटियस म्हणतो. इयर. इयर म्हणजे कान. इयरड्रम. इयरड्रम म्हणजे जो कानाच्या मधला जो पडदा असतो त्याला आपण काय म्हणत असतो, इयरड्रम असं म्हणत असतो. एल्बो. एल्बो म्हणजे कोपर. एल्बो ला शब्द इंग्रजी मराठीमध्ये काय आहे, कोपराला आपण काय म्हणतो, एल्बो असं म्हणतो. त्यानंतरचे शब्द आहेत आईबॉल. म्हणजे जो डोळ्यामधला जो गोल आहे त्याला आपण आईबॉल असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो, आईबॉल. आयब्रो. आयब्रो म्हणजे डोळ्यावरची जो काळा पट्टी आहे त्याला आपण भुवई असं म्हणत असतो, त्याला आयब्रो म्हणतात. आय इल्ड. आय इल्ड म्हणजे पापणी, जो डोळ्याचा भाग आहे, हा डोळा आहे, वरचा भाग जो आहे त्यावरती आपण इयर आहे. जो हा समोरचा भाग आहे गोल, त्याला आपण आयबॉल असं म्हणतो. आयबॉल. जो वरचा भाग आहे तो आयब्रो आहे, आणि जो या पापण्यावरतीचा भाग जर येतो, पापण्या असा लांब लांब असा डोळ्याच्या बाजूला, त्याला आपण आयलिड. आयलिड असं म्हणतो. हे आहे आयलिड. तर फेस सगळ्याला माहित आहे, चेहरा. फिंगर. फिंगर म्हणजे आपण या ठिकाणी बोटाचे फिंगर म्हणतो. बोटाचे जे आहे त्याला आपण काय म्हणतो, फिंगर असं म्हणतो. त्यानंतर आहे फूट. फूट म्हणजे पाऊल. जे पायाचा भाग, खालचा भाग आहे त्याला आपण फूट असं म्हणतो.
हँड सगळ्यांना माहिती आहे, हँड म्हणजे हात, हेड म्हणजे डोके, हिल, आता हिल म्हणजे टाच, टाच कुठल्या भागाचे, जे पायाचा जो भाग असतो समोरचा भाग जो असा पद्धतीचा भाग असतो की शेवटचं जे एंडिंगचं असतं त्याला आपण टाच असं म्हणतो. इंडेक्स फिंगर, ज्याच्यामध्ये आपण इंडेक्स करतो, म्हणजे हे 5 बोटं आहेत, ज्या बोटाने आपण इंडेक्स करतोय, तर हा तुमचा काय असेल, इंडेक्स फिंगर असेल, म्हणजे हे तुमचं इंडेक्स फिंगर असेल, त्याला आपण इंडेक्स फिंगर असं म्हणतो. इंटेस्टाईन, इंटेस्टाईन आतडे, जे आपल्या शरीरामधील जे आतड्याचा भाग आहे त्याला आपण आतडे म्हणतो, ते इंटेस्टाईन असं म्हणतो. जॉ म्हणजे जबडी, अप्पर जॉ आणि लोअर जॉ, खालचा आणि वरची जी दात आहे त्याला अप्पर जॉ आणि एक लोअर जॉ, 2 पार्ट असतात. अप्पर जॉ आणि एक लोअर जॉ, 2 पार्ट असतात. त्याला जॉ म्हणजे जबडा. तर आपण पुढचा भाग बघणार आहोत. आता हा याच्यामध्ये जॉईंट, जॉईंट जे आपले कुठल्याही प्रकारचे जे जॉईंट आहेत, सांधे जॉईंट आहेत ते आपण मूव्हमेंट करतो, ते सगळे सांध्यामध्ये येतात, त्याला आपण जॉईंट असं म्हणतो इंग्लिशमध्ये. किडनी, किडनी हा मूत्रपिंडाचा भाग आहे, जे बीन आकाराची असते, अशा पद्धतीने असते. याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने पार्ट असतात, ही अशा पद्धतीने किडनी असते, त्याला आपण काय म्हणतो, किडनी म्हणतो. ही इंटरनल पार्ट आहे शरीराचा. नी म्हणजे गुडघा, पायाच्या पायाचं त्या ठिकाणी असं जे ही असतो पायाचं त्याला आपण गुडघा म्हणतो, जिथून आपण मूव्हमेंट करतो. लॅप, लॅप म्हणजे मांडी, जी पार्ट आहे, ल्याला लॅप म्हणलं तरी चालतं, कारण पायापासून कमरेपासून खाली लॅपमध्ये म्हणतो. लेग, लेग म्हणजे पूर्ण पाय. लीप म्हणजे ओठ, LIP लीप, म्हणजे शरीराचे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, जे आहेत त्याला लीप असं म्हणतो. ओठ, लिव्हर, लिव्हरचा पार्ट ज्या पद्धतीने अशा पद्धतीचं जे असतो त्याला आपण काय म्हणतो, लिव्हर असं म्हणतो. हे या पद्धतीचं लिव्हर आहे, त्याला आपण लिव्हर, यकृत असं म्हणतो मराठीमध्ये. आणि मोलार टीथ म्हणजे जेच आपण चावतो त्याला आपण दाढ असं म्हणतो, त्याला मोलार टीथ असं म्हणतात. सेरोटोनिसचा समोरचे दात म्हणतात. मोलार टीथ मध्ये जे चावतो आपण त्याला काय म्हणतात, चावायचे दात असं म्हणतात. मसल, स्नायू, जे आपण हालचाल करतो ते सगळ्या स्नायूच्या आधार करतो, त्याला आपण मसल असं म्हणतो. नेल, नेल सगळ्यांना माहिती आहे, नख. नेप, नेप म्हणजे आपली मान आहे समजा, शरीराचा जो भाग आहे, ज्याचा भागचा जो पाठीमागचा भाग आहे, ही केस आहेत, आणि तिथून जो जेवढा भाग असतो त्याला आपण नॅप असं म्हणतो. हे भाग म्हणजे नॅप. त्यानंतर नॉवेल, नावेल म्हणजे नाभी, पोटाच्या मध्ये सेंट्रल जे असतं त्याला आपण नाभी असं म्हणतो. नेक, नेकला पण मान म्हणतात, नॅप पण माने मागील भाग जो आहे त्याला नेक म्हणतात. पूर्ण हा पूर्ण भाग म्हणजे नेक, मागचा भाग म्हणजे त्याला आपण नॅप असं म्हणतो. पिपल म्हणजे स्तनाग्र, नोज म्हणजे नाक, नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुडी, जे नाकाचा समोरचा भाग आहे, नाकाचा समोरचा भाग, तो दोन्ही साईडला असं इकडच्या आणि इकडचे, त्याला आपण नॉस्ट्रिल असं म्हणतो. जे समजा जर असं नाक काढलं आपण तरी इकडचा आणि इकडचा भाग याला आपण नॉस्ट्रिल असं म्हणतो. काय म्हणतो, नाक पकडी, त्याला आपण नॉस्ट्रिल असं म्हणतो. पॅलेट, पॅलेट म्हणजे ताल, आपण त्याला टाळू असं म्हणतो, त्याला पॅलेट म्हणतात. टाळू, मराठीमध्ये टाळू म्हणतात, त्याला आपण पॅलेट असं म्हणतो, ताल म्हणतात. पल्स म्हणजे नाडी, यामध्ये नर्व, पल्स, वेसल्स एकाच प्रकारचे आहेत, पण थोडं डिफरंट आहे त्यामध्ये. पल्स म्हणजे नाडी. रिब म्हणजे पसली, रिब म्हणजे, रिब म्हणजे जे हाडांचे सापळा आहे त्याला आपण रिब्स असं म्हणतो. हाडाचा असं सापळा आहे शरीरामध्ये, 32 रिब्स आहेत. सापळा, हाडाचा सापळा, त्याला आपण रिब्स असं म्हणतो. त्यानंतरचा पार्ट आहे त्यानंतरचा पार्ट आहे रिंग फिंगर. रिंग फिंगर म्हणजे हाताचे 5 बोट आहेत, अशा पद्धतीने बोट आहेत. तर या ठिकाणची रिंग फिंगर, करंगळी आपण त्याला म्हणतो, करंगळी जे भाग आहे करंगळीचा त्याला आपण रिंग फिंगर असं म्हणतो. दिस इज अ इंडेक्स फिंगर, दिस इज अ मिडल फिंगर.
वनस्पती नाव आहे त्यांची. शोल्डर, शोल्डर जो माणसाच्या शरीराचा जो भाग आहे, असा पार्ट आहे, शर्ट घालतो अशा पद्धतीने, तो हा पार्ट आहे, आपण म्हणतो आपण शोल्डर म्हणतो. दिस इज अ शोल्डर. स्किन, सगळ्यांना माहित आहे त्वचा, जो वरची स्किन आहे त्याला आपण त्वचा असं म्हणत असतो. त्यांचा पार्ट आहे स्कल. स्कल म्हणजे डोक्यावरची कवटी, जो डोक्याचा वरचा पार्ट आहे, हा भाग त्याला आपण कवटी असं म्हणतो, दॅट इज स्कल. सोल, हाताचा जो तळवा आहे, हे जो भाग आहे हाताचा, त्याला आपण काय म्हणतो, सोल असं म्हणतो. पायाचा असो किंवा हाताचा, त्याला आपण सोलेच असं आपलं होतं. स्प्लीन, स्प्लीन म्हणजे स्प्लिहा. स्टमच, स्टमच म्हणजे पोट, स्टमच पोट. लिव्हर, हे वेगवेगळे शब्द आहेत ते आपण बघितलेले आहेत. टेम्पल म्हणजे कपाळ, त्याला आपण फोरहेड पण म्हणतो. फोरहेड म्हणजे पण कपाळ होतं आणि टेम्पल म्हणजे कपाळ. थाय, THIGS, थाय म्हणजे मांडी. मांडी सगळ्याला माहिती आहे, मांडी कुठं असते. थंब, हे जे आहे त्याला थंब असं म्हणतात, अंगठा. टो म्हणजे पायाची किंवा हाताची बोटे, बोटे यांना आपण टो असं म्हणतो. पायाचे असतो किंवा हाताचे असतो, त्यांना काय म्हणतो आपण, टो म्हणतो. तर अशा पद्धतीने कसे वाटते आजचे शिकणे. जर तुम्हाला शिकले आणि आवडलं असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, ब्रेन बूम मराठीला सबस्क्राईब करा, शिका. अगदी सोप्या पद्धतीने पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.